गाडीत नेलं गेलं त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब होते. तुमचं पूर्ण ना? शिवराज लिमराज देशमुख. त्या दिवशी तुम्ही सोबत होते. त्या दिवशी नेमकं काय झालं? आम्ही केचकुनी यायलो होतो मस्साजोगला. तर डोनगावच्या तिथे टोल नाका आहे. तर मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पडून एक काळ्या रंगाची कारपीव आली मेन टोल नाक्यामध्ये. आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती. पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर आणि सेंटर लॉक खोलले. आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते. ते मागचे काही दिसले नाहीत. पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. फक्त त्यांनाच उचलायला? त्यांनाच उचलाय आलं ते. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपीत त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं? हा. पण त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच? हा, शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते? हा, तिथून जी झालं ते झालं. काय होते, कोण होते, ओळखीचे होते तुमचे? ओळखीचे पुन्हा नाव समजले मला त्यांचे. बरं. हा. ह्याच्या आधी कधी त्यांची भांडणं झाली होती? चालते थोडे ते पवन चक्कीवर. ते विंड मिलवर? हा. मग तिथं गेटवरच झालेली तेवढे? हा, गेटवरच. त्याच्यानंतर काय नाही? काय नाही. काय वाटतं तुम्हाला याच्या मागे कारण काय असं? कारण अंदाज करा, मला माहिती तपासात येईल पुढे जे होईल. सरपंचानी इथं ते काहीतरी मागाय आलते पवन चक्कीवर. तर तिथं आमच्या गावच्याला हानमार केली. आणि ते हानमार सोडाय सरपंच गेलते तिथं. बरोबर. तर त्याचा राग त्यांच्या मनात होता. पण त्या विंड मिलचं काही काम भेटलं होतं का सरपंचला? हा, भेटलं होतं काहीतरी. तिथे लेबर सप्लाय वगैरे असं काही? हा, होतं. किती दिवसापासून तिथं काम सरपंच करत होते? 1-1.5 महिना झालं. आणि ज्या दिवशी गावातल्या माणसाला तिथं मारल्या गेलं, ती जे 15-20 लोक आली होती, ती कशासाठी गेली होती, काय अंदाज? मी नव्हतो त्या ठिकाणी. पण कुठं ते वसुलीसाठी आलते त्यांच्याकडून. काय वसुली? पैशाची मागणी करायची त्या साहेबाला मधल्या. अच्छा, म्हणजे खंडणी वगैरे मागायला? खंडणी मागाय. त्याच्या पलीकडे सरपंच काही संबंध नव्हता? काहीच संबंध नाही. फक्त गावातल्याला त्यांनी मारलं म्हणून सरपंच हा नात्यानं तिथं सोडवाय गेलता. आणि त्याच्यानंतर हे सगळं? हा. बघितलं आपण एकंदर जे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सरपंचांना किडनॅप केलं गेलं, त्यांना उचलून गाडीत नेलं गेलं त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब होते. तुमचं पूर्ण ना? शिवराज लिमराज देशमुख. त्या दिवशी तुम्ही सोबत होते. त्या दिवशी नेमकं काय झालं? आम्ही केचकुनी यायलो होतो मस्साजोगला. तर डोनगावच्या तिथे टोल नाका आहे. तर मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पडून एक काळ्या रंगाची कारपीव आली मेन टोल नाक्यामध्ये. आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती. पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर आणि सेंटर लॉक खोलले. आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते. ते मागचे काही दिसले नाहीत. पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. फक्त त्यांनाच उचलायला? त्यांनाच उचलाय आलं ते. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपीत त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं? हा. पण त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच? हा, शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते? हा, तिथून जी झालं ते झालं. काय होते, कोण होते, ओळखीचे होते तुमचे? ओळखीचे पुन्हा नाव समजले मला त्यांचे. बरं. हा. ह्याच्या आधी कधी त्यांची भांडणं झाली होती? चालते थोडे ते
पवन चक्कीवर. ते विंड मिलवर. हा मग तिथं गेटवरच झालेलं तेवढे. हा गेटवरच. त्याच्यानंतर काय नाही. काय नाही. काय वाटतं तुम्हाला याच्या मागे कारण काय असं? कारण अंदाज करा, मला माहिती तपासात येईल पुढे जे होईल. सरपंचानी इथं ते काहीतरी मागाय आलते पवन चक्कीवर. हं. तर तिथं आमच्या गावच्याला हानमार केली ती. हो. आणि ते हानमार सोडाय सरपंच गेलते तिथं. बरोबर. तर त्याचा राग त्यांच्या मनात होता. हं. पण त्या विंड मिलचं काही काम भेटलं होतं का सरपंचला? हा भेटलं होतं काहीतरी. बरं, तिथे लेबर सप्लाय वगैरे असं काही? हा होतं. असं. किती दिवसापासून तिथं काम सरपंच करत होते? 1-1.5 महिना झालं. आणि ज्या दिवशी गावातल्या माणसाला तिथं मारल्या गेलं, ती जे 15-20 लोक आली होती, ती कशासाठी गेली होती, काय अंदाज? मी नव्हतो त्या ठिकाणी, पण कुठं ते वसुलीसाठी आलते त्यांच्याकडून. काय वसुली? पैशाची मागणी कराय त्या साहेबाला मधल्या. अच्छा, म्हणजे खंडणी वगैरे मागायला? खंडणी मागाय. त्याच्या पलीकडे सरपंच काही संबंध नव्हता? काहीच संबंध नाही. फक्त गावातल्याला त्यांनी मारलं म्हणून सरपंच हा सोडवायला नात्यानं गेला. तिथं सोडवाय गेलता. आणि त्याच्यानंतर हे सगळं हा बघितलं आपण. एकंदर जे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सरपंचांना किडनॅप केलं गेलं, त्यांना उचलून गाडीत नेलं गेलं, त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं, त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब होते. तुमचं पूर्ण ना? शिवराज लिमराज देशमुख. त्या दिवशी तुम्ही सोबत होते. त्या दिवशी नेमकं काय झालं? आम्ही केचकुनी यायलो होतो मसजोगला. तर डोनगावच्या तिथे टोल नाका आहे. तर मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पडून एक काळ्या रंगाची कारपीव आली मेन टोल नाक्यामध्ये. आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती, पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर आणि सेंटर लॉक खोलले. आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते. ते मागचे काही दिसले नाहीत, पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. फक्त त्यांनाच उचलायला आलं? त्यांनाच उचलाय आलं तिथे. हं. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपीत त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं? हा. पण त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच? हा शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते? हा तिथून जी झालं ते झालं. बरं, काय होते, कोण होते, ओळखीचे होते तुमचे? ओळखीचे पुन्हा नाव समजले मला त्यांचे. बरं. हा ह्याच्या आधी कधी त्यांची भांडणं झाली होती? चालते थोडे ते पवन चक्कीवर. ते विंड मिलवर. हा मग तिथं गेटवरच झालेली तेवढे? हा गेटवरच. त्याच्यानंतर काय नाही. काय नाही. काय वाटतं तुम्हाला याच्या मागे कारण काय असं? कारण अंदाज करा, मला माहिती तपासात येईल पुढे जे होईल. सरपंचानी इथं ते काहीतरी मागाय आलते पवन चक्कीवर. हं. तर तिथं आमच्या गावच्याला हानमार केली ती. हो. आणि ते हानमार सोडाय सरपंच गेलते तिथं. बरोबर. तर त्याचा राग त्यांच्या मनात होता. पण त्या विंड मिलचं काही काम भेटलं होतं का सरपंचला? हा भेटलं होतं काहीतरी. बरं, तिथे लेबर सप्लाय वगैरे असं काही? हा होतं. असं. किती दिवसापासून तिथं काम सरपंच करत होते? 1-1.5 महिना झालं. आणि ज्या दिवशी गावातल्या माणसाला तिथं मारल्या गेलं, ती जे 15-20 लोक आली होती, ती कशासाठी गेली होती, काय अंदाज? मी नव्हतो त्या ठिकाणी, पण कुठं ते वसुलीसाठी आलते त्यांच्याकडून. काय वसुली? पैशाची मागणी कराय त्या साहेबाला मधल्या. अच्छा, म्हणजे खंडणी वगैरे मागायला? खंडणी मागाय. त्याच्या पलीकडे सरपंच काही संबंध नव्हता? काहीच संबंध नाही. फक्त गावातल्याला त्यांनी मारलं म्हणून सरपंच हा सोडवायला नात्यानं गेला. तिथं सोडवाय गेलता. आणि त्याच्यानंतर हे सगळं हा बघितलं आपण. एकंदर जे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सरपंचांना किडनॅप केलं गेलं, त्यांना उचलून गाडीत नेलं गेलं, त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं, त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब होते. तुमचं पूर्ण ना? शिवराज लिमराज देशमुख. त्या दिवशी तुम्ही सोबत होते. त्या दिवशी नेमकं काय झालं?
आम्ही केचकुनी येलो होतो मसजोगला. तर डोनगावच्या तिथे टोल नाका आहे. तर ती मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पुढून एक काळ्या रंगाची कार पिवाली मेन टोल नाक्यामध्ये. आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती, पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर आणि सेंटर लॉक खोलले. आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते. ते मागचे काही दिसले नाहीत, पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. फक्त त्यांनाच उचलायला आलं. त्यांनाच उचलाय आलं ते. हं. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपीत त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं. हा पण मग त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच. हा शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते हा तिथून जी झालं ती झालं. बरं, काय होते, कोण होते, ओळखीचे होते तुमचे? ओळखीचे पुन्हा नाव समजले मला त्यांचे. बरं. हा ह्याच्या आधी कधी त्यांची भांडणं झाली होती? चालते थोडे ते पवन चक्कीवर. ते विंड मिलवर. हा मग तिथं गेटवरच झालेली तेवढे. हा गेटवरच. त्याच्यानंतर काय नाही. काय नाही. काय वाटतं तुम्हाला याच्या मागे कारण काय असं? कारण अंदाज करा, मला माहिती तपासात येईल पुढे जे होईल. सरपंचानी इथं ते काहीतरी मागाय आले ते पवन चक्कीवर. हं. तर तिथं आमच्या गावच्याला हानमार केली ती. हो. आणि ते हानमार सोडाय सरपंच गेलते तिथं. बरोबर. तर त्याचा राग त्यांच्या मनात होता. पण त्या विंड मिलचं काही काम भेटलं होतं का सरपंचला? हा भेटलं होतं काहीतरी. बरं, तिथे लेबर सप्लाय वगैरे असं काही? हा होतं. असं. किती दिवसापासून तिथं काम सरपंच करत होते? 1-1.5 महिना झालं. आणि ज्या दिवशी गावातल्या माणसाला तिथं मारल्या गेलं, ती जे 15-20 लोक आली होती, ती कशासाठी गेली होती, काय अंदाज? मी नव्हतो त्या ठिकाणी, पण कुठं ते वसुलीसाठी आले ते त्यांच्याकडून. काय वसुली? पैशाची मागणी करायची त्या साहेबाला मधल्या. अच्छा, म्हणजे खंडणी वगैरे मागायला? खंडणी मागाय. त्याच्या पलीकडे सरपंच काही संबंध नव्हता? काहीच संबंध नाही. फक्त गावातल्याला त्यांनी मारलं म्हणून सरपंच हा सोडवायला नात्यानं गेला. तिथं सोडवाय गेलता. आणि त्याच्यानंतर हे सगळं हा बघितलं आपण. एकंदर जे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सरपंचांना किडनॅप केलं गेलं, त्यांना उचलून गाडीत नेलं गेलं, त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं, त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब. तुमचं पूर्ण नाव? शिवराज लिमराज देशमुख. त्या दिवशी तुम्ही सोबत होते, त्या दिवशी नेमकं काय झालं? आम्ही केचकुनी येलो होतो मसजोगला. तर डोनगावच्या तिथे टोल नाका आहे. तर ती मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पुढून एक काळ्या रंगाची कार पिवाली मेन टोल नाक्यामध्ये. आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती, पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर आणि सेंटर लॉक खोलले. आणि 6 जण होते आणि इतर काही महाग होते. ते मागचे काही दिसले नाहीत, पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. फक्त त्यांनाच उचलायला आलं. त्यांनाच उचलाय आलं ते. हं. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपीत त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं. हा पण मग त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच. हा शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते हा तिथून जी झालं ती झालं. बरं, काय होते, कोण होते, ओळखीचे होते तुमचे? ओळखीचे पुन्हा नाव समजले मला त्यांचे. बरं. हा ह्याच्या आधी कधी त्यांची भांडणं झाली होती? चालते थोडे ते पवन चक्कीवर. ते विंड मिलवर. हा मग तिथं गेटवरच झालेली तेवढे. हा गेटवरच. त्याच्यानंतर काय नाही. काय नाही. काय वाटतं तुम्हाला याच्या मागे कारण काय असं? कारण अंदाज करा, मला माहिती तपासात येईल पुढे जे होईल. सरपंचानी इथं ते काहीतरी मागाय आले ते पवन चक्कीवर. हं. तर तिथं आमच्या गावच्याला हानमार केली ती. हो. आणि ते हानमार सोडाय सरपंच गेलते तिथं. बरोबर. तर त्याचा राग त्यांच्या मनात होता. पण त्या विंड मिलचं काही काम भेटलं होतं का सरपंचला? हा भेटलं होतं काहीतरी. बरं, तिथे
लेबर सप्लाय वगैरे असं काही हा होता. असं. किती दिवसापासून तिथं काम सरपंच करत होते? 1-1.5 महिना झाला. आणि ज्या दिवशी गावातल्या माणसाला तिथं मारल्या गेलं, ती जे 15-20 लोक आली होती ती कशासाठी गेली होती काय अंदाज? मी नव्हतो त्या ठिकाणी, पण कुठं ते वसुलीसाठी आलते त्यांच्याकडून. काय वसुली? पैशाची मागणी करायची त्या साहेबाला मधल्या. अच्छा, म्हणजे खंडणी वगैरे मागायला? खंडणी मागा. त्याच्या पलीकडे सरपंच काही संबंध नव्हता काहीच संबंध नाही. फक्त गावातल्याला त्यांनी मारलं म्हणून सरपंच हा नात्यानं गेला. तिथं सोडवाय गेलता. आणि त्याच्यानंतर हे सगळं हा बघितलं आपण. एकंदर जे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सरपंचांना किडनॅप केलं गेलं, त्यांना उचलून गाडीत नेलं गेलं, त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब, तुमचं पूर्ण नाव? शिवराज लिमराज देशमुख. त्या दिवशी तुम्ही सोबत होते, त्या दिवशी नेमकं काय झालं? आम्ही केचकून यायलो होतो मसजोगला. तर डोनगावच्या तिथे टोल नाका आहे. तर मीच स्वतः गाडी चालवित होतो. तर तिथं पुढून एक काळ्या रंगाची कारपीव आली मेन टोल नाक्यामध्ये. आणि तिनं पुढून आडवी लावली आम्हाला. आणि त्या लाईनमध्ये दुसरी गाडी बसत नव्हती. आमची गाडी लॉक होती, पण त्यांनी दगड घातला गाडीच्या काचावर. म्हणून सेंटर लॉक खोलले. आणि 6 जण होते आणि इतर काही मागं होते. ते मागचे काही दिसले नाहीत, पण मला त्यांना उचलायचं नव्हतं. फक्त त्यांनाच उचलायला आलं? त्यांनाच उचलाय आलं ते. हं. माझं सेंटर लॉक खोललं दगड घालून. मला एक जणांनी धरलं आणि त्यांना 5 सेकंदात उचलून नेलं. तिथंच हानमार केली थोडी. 5 सेकंदात काळ्या कारपीत त्यांनी उचलून नेलं. म्हणजे जागेवर मारहाण करून गाडी टाकून सुद्धा नेलं? हा. पण त्यावेळेस गाडी टाकताना ते शुद्धीवर वगैरे होते सरपंच? हा, शुद्धीवर होते. मग तिथून गेल्यानंतर जे झालं ते? हा, तिथून जी झालं ते झालं. पण काय होते, कोण होते, ओळखीचे होते तुमचे? ओळखीचे पुन्हा नाव समजले मला त्यांचे. बर. हा, ह्याच्या आधी कधी त्यांची भांडणं झाली होती? चालते थोडे ते पवन चक्कीवर. ते विंड मिलवर? हा. मग तिथं गेटवरच झालेली तेवढे? हा, गेटवरच. त्याच्यानंतर काय नाही? काय नाही. काय वाटतं तुम्हाला याच्या मागे कारण काय असं? कारण अंदाज करा, मला माहिती तपासात येईल पुढे जे होईल. सरपंचानी इथं ते काहीतरी मागाय आलते पवन चक्कीवर. हं. तर तिथं आमच्या गावच्याला हानमार केली ती. हो, आणि ते हानमार सोडाय सरपंच गेलते तिथं. बरोबर. तर त्याचा राग त्यांच्या मनात होता. पण त्या विंड मिलचं काही काम भेटलं होतं का सरपंचला? हा, भेटलं होतं काहीतरी. बरं, तिथे लेबर सप्लाय वगैरे असं काही? हा होता. असं. किती दिवसापासून तिथं काम सरपंच करत होते? 1-1.5 महिना झाला. आणि ज्या दिवशी गावातल्या माणसाला तिथं मारल्या गेलं, ती जे 15-20 लोक आली होती ती कशासाठी गेली होती काय अंदाज? मी नव्हतो त्या ठिकाणी, पण कुठं ते वसुलीसाठी आलते त्यांच्याकडून. काय वसुली? पैशाची मागणी करायची त्या साहेबाला मधल्या. अच्छा, म्हणजे खंडणी वगैरे मागायला? खंडणी मागा. त्याच्या पलीकडे सरपंच काही संबंध नव्हता? काहीच संबंध नाही. फक्त गावातल्याला त्यांनी मारलं म्हणून सरपंच हा नात्यानं गेला. तिथं सोडवाय गेलता. आणि त्याच्यानंतर हे सगळं हा बघितलं आपण. एकंदर जे प्रत्यक्षदर्शी ज्या दिवशी सरपंचांना किडनॅप केलं गेलं, त्यांना उचलून गाडीत नेलं गेलं, त्या दिवशी हे त्यांच्यासोबत होतं आणि त्यांची कथन आपण आता ऐकलंय. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, मस्साजोग. मस्साजोगचे तरुण तडफदार सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण, हत्या झाली. त्यानंतर बराच गदारोळ सगळा झाला. गावकरी एक झाले, आंदोलनं झाली. शेवटी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं त्या दिवशी त्यांचे चालक म्हणून, ड्रायव्हर म्हणून देशमुख साहेब